तुम्ही आतापर्यंत 27,000 लोकांना मदत केली असं आम्ही ऐकले. जनतेचा विकासच करणार शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. श्रीनाथ दादा, आपण मागील भागात म्हटलं होता तुमच्या जीविताला धोका आहे. खेड तालुक्याचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेले. साहेब, खेड तालुक्याचं राजकारण खूप खालच्या पातळीवरती गेलेलं आहे. अहो, मी ज्या ठिकाणी माझ्याकडे लोक येतात कामासाठी, त्या ठिकाणी जादूटोणी केलं जातं. तो म्हणजे अक्षरशः माझ्या ऑफिसच्या बाहेर लिंबू कापून आणलं जातात. लिंबू कापून आणून कोणतरी रात्रीचं टाकतंय, त्याला काहीतरी हळद कुक्कू, त्याच्यानंतर ते काहीतरी पिना वगैरे असतात ना. हो. जुन्या काळात आपण म्हणतो ना, एखाद्या याला काहीतरी चिटूकपणा करायचा आणि त्याचं वाटोळं करायचं किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी. तर हे खेड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी चालते आणि माझ्या बाबतीत तर हे चालूच आहे. आणि तेच नाही तर तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायत असेल किंवा सोसायटी असेल, त्या ठिकाणी गावागावात काहीतरी आपण ताकद द्यायची, विरोधकाला पण आणि सगळ्यांनाच पण, आणि ताकद देऊन, प्रत्येक पार्ट्यांना ताकद देऊन, तर त्यांच्यामध्ये ते संघर्ष उभा करायचा. संघर्ष उभा केल्याच्या नंतर लोकांची घरं फोडण्याचं काम करायचं. ह्या सगळ्या गोष्टी खेड तालुक्यामध्ये अतिपणाने चालू आहे. अजून तर त्या ठिकाणी जमिनी लुटण्याचा कार्यक्रम, त्याच्यानंतर जमिनी बळकावण्याचा कार्यक्रम होतो आणि ती जमिनी दुसऱ्या कोणाच्या तरी आपल्या बगलबाच्यांच्या नावा करून कुठंतरी आपलं एक खेड तालुक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. ह्या गोष्टी होत असताना तालुक्याच्या विकासावर खूप मोठा परिणाम झाला असेल खेडमध्ये. तालुक्यात विकासच नाही. ज्येष्ठ नेते सांगतात तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली, विकासाचा खेड तालुका एका विकासाच्या पटलावरती नेलेला आहे. पण अजिबात ह्या खेड तालुक्यामध्ये कुठलेही विकासाचं व्हिजन नाहीये. MIDC 20 वर्षापूर्वी आलेली MIDC मध्ये लोकांना जाण्यासाठी रस्ते नाही. व्हिजन कशा पद्धतीने सांगतात आम्ही हे करणार ते करणार. आरोग्य व्यवस्था इतकी ढासळलेली आहे, अगदी सांगायचं तेवढं विषयच नाही. आरोग्य व्यवस्थेमध्ये कोणतंही हॉस्पिटल खेड तालुक्यामध्ये असं नाही की जेणेकरून जो गरीब माणूस असेल किंवा माझा आदिवासी भागातील माणूस असेल, त्या ठिकाणी त्यांना साप चावला जातो किंवा काही विषबाधा होते किंवा काही सगळ्या गोष्टी त्यांना मोफत, ह्या सगळ्या गोष्टी कुठंच काही उपलब्ध होत नाही. आणि मग त्या ठिकाणी मग YCMला नेलं जातं, त्याच्यानंतर परत ससूनला नेलं जातं. पण ज्या ठिकाणी ऍडमिट करतात त्या ठिकाणी ससून आणि YCM, मी काम करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी मी म्हणतो की हे मृत्यूचं दार आहे. कारण त्या ठिकाणी ट्रीटमेंट व्यवस्थित दिले जात नाही, त्याच्यानंतर लक्ष दिले जात नाही किंवा काय सगळ्या गोष्टी. त्यामुळं सांगतात की तालुका आरोग्याच्या बाबतीत व्यवस्थित केलेला आहे. त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की चाकण शिक्रापूर रोड आमचा तळेगाव पर्यंत जाणारा. चाकण शिक्रापूर रोड म्हणजे हा यमराज रोड आहे. यमराज रोड म्हणजे का, तर ह्या रोडवरती रोज ट्रॉफिक होते. ट्रॉफिक झाल्याच्या नंतर कोणाच तरी रोज ना रोज महिन्याला म्हणतो मी कितीतरी मृत्यू मुखी पडलेले त्या ठिकाणी. काय तर स्वतः आम्ही त्या ठिकाणी आमच्या रक्ताने हे केलेले. मध्यंतरी भरपूर खड्डे पडले होते. मी स्वतः दशक्रिया विधी घालण्याचा कार्यक्रम केला व प्रशासनाला जागा आणून त्या ठिकाणी खड्डे बुजून त्या हे केलेले. कारण उद्या माझ्या लांडीवा परिवारातला एखादा माणूस असेल किंवा इतर परिवारातला माणूस ज्या ठिकाणी जो कामाच्या निमित्ताने किंवा स्वतःचा व्यवसाय करत असताना तो पुण्यामध्ये जात असताना किंवा चाकणला ह्या ठिकाणी जात असेल किंवा शिरूर ह्या ठिकाणी जात असेल, पण त्याला तो जाताना जीव त्याचा मुठीत घालून घेऊन जायला लागतं. कुठं काय त्याचं म्हणजे हे होऊ शकतं. असे आमचे कितीतरी युवक सहकारी ह्या चाकण शिक्रापूर रोडला मृत्युमुखी पडलेले. बरोबर आहे. पण ह्या गोष्टी घडत असताना तुमच्या पूर्वीच्या राजकीय नेत्यांचं हे अपयश म्हणावं लागेल. 100% अपयशच आहे. ते सांगतात की हे माझ्या हातात नाहीये, पण मला त्यांना एक सांगायचे की एक साधा कार्यकर्ता जर असेल ना, जर त्याच्यात करण्याची धमक आहे साहेब, तो कुठलीही गोष्ट करू शकतो. खेड तालुक्यात पाण्याची समस्या जाणवते का? खेड तालुक्यामध्ये भयंकर पाण्याची परिस्थिती आहे. कारण की तुम्ही एक माग तुमची एक बातमी बघितली, वैयक्तिक एका गावाला पाण्याचं हे केलं होतं. मी आदिवासी भागामध्ये, माझ्या खेड तालुक्यामध्ये आदिवासी भाग हा डोंगरात राहतो, त्यांना अक्षरशः पाण्याची इतकी वणवण फिरावं लागतं. कारण त्या ठिकाणच्या ज्या आदिवासी लहान मुली त्या 10-10, 15-15 दिवस आंघोळ करत नाही किंवा काय नाही. त्यांना ते छोटासा कुठेतरी झरा असतो, त्या झऱ्यातून पाणी हे करून अक्षरशः बघितल्याच्या नंतर कुठेतरी वाटतं की माझ्या खेड तालुक्यामध्ये आशिया खंडातली पहिली MIDC म्हणजे मोठी MIDC, आणि या MIDCच्या असून तर ह्या आदिवासी जो भाग आहे या भागामध्ये लोकांची इतकी दैनंदिन अवस्था आहे, त्यांना राहायला घर नाही किंवा काय नाही, यांचे घरकुलं कोण मंजूर करून देत नाही, यांच्या जातीचे दाखल्यांचे विषय असतात किंवा काय सगळ्या गोष्टी. ज्यावेळेस निवडणूक येईल त्यांच्या फक्त मतापुरता वापर करायचा आणि त्यांना सोडून द्यायचं आणि नंतर दुर्लक्ष करायचं आणि कोणाला तरी ह्या सगळ्या गोष्टी तुच्छ समजायचं.
ह्या लोकांना, तर यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. कारण अतिशय वेगळ्या पद्धतीचं राजकारण खेड तालुक्यामध्ये घडते. तुम्ही आतापर्यंत 27,000 लोकांना मदत केली असं आम्ही ऐकलंय. याच्यात किती म्हणजे तथ्य किती आहे? 27,000 मतदान, 27,000 लोकांपेक्षा माझ्याकडे जास्त कामं केलेली आहे मी लोकांची. कधी कोणाचा फोन येऊ द्या, कोणाचे जातीचे दाखले असेल, आधार कार्ड असतील, रेशनिंग कार्ड असतील, कोणाला पेन्शन चालू करायचं असेल, त्याच्यानंतर कोणाला त्याच्यानंतर कोणाचं घरकुलांचा विषय असतील, कोणाला मोटर लागत असेल, कोणाला शेळ्या लागत असेल, कोंबड्या लागत असेल, त्याच्यानंतर विविध शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि ते काम करत गेलेले आहे. तुमच्या तालुक्यात कॅनलच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा खूप मोठा आहे. कॅनलच्या पाण्याचा प्रश्न, कॅनलच्या पाण्याचा प्रश्न तुम्हाला मी एक सांगतो की तालुक्यामध्ये काय करतात लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना सांगतात की पाणी सोडू नका, आणि ज्यावेळेस ही जनता त्या अधिकाऱ्यांकडे, लोकप्रतिनिधीकडे जाते, अधिकाऱ्यांकडे जाते, दाद मागतात. त्याच्यानंतर काय होते, लोकांच्या त्यांची मानसिकता करायची की आपल्याशिवाय काहीच झालं नाही पाहिजे, लोकांना आपल्याकडे झालं पाहिजे, ही मानसिकता तयार करायची, हे माइंड सेट करायचं लोकांचं. आणि आपल्याकडे आल्याच्या नंतरच बघा मी लगेच फोन करतो आणि लगेच अधिकाऱ्यांना सांगतो की बघा माझ्या एका फोनवरती पाणी सोडलं, हे राजकारण चालतं. म्हणजे पाण्याचं राजकारण, पाण्याचं राजकारण चालू, पाण्याचं राजकारण करतं. पण ते लोकांना कळत नाही, माझ्या शेतकऱ्या बांधवांना किंवा काय सगळ्या गोष्टी. राजकारण अधिकाऱ्यांना सुद्धा नाही, जे ठरलेल्या पद्धतीने असतं, आणि पाण्यावरती नियोजन सुद्धा करत नाही, कशा पद्धतीने काय करायचं काय नाही. माझा पूर्वपट्टा असेल किंवा काय सगळ्या गोष्टींचं अगदी अडचणीतला जो लोकांचा विषय हे असतोय. तुमचा जो जनता दरबार भरतो त्यात तुम्ही प्रामुख्याने कोणत्या समस्या लोकांच्या मिटवल्यात? सगळ्या समस्या आहेत लोकांच्या, ज्या जीवनामध्ये लोकांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या तर सोडतोयच आम्ही. त्याच्यानंतर लोकांना काय पाहिजे, लोकांच्या वैद्यकीय सेवा असेल, लोकांच्या जमिनीमध्ये कुठेतरी समजा अतिक्रमण केलेलं असेल किंवा काय. आमच्या खेड तालुक्यामध्ये प्लॉटिंग व्यवसाय खूप चाललेला आहे. प्लॉटिंग व्यवसाय म्हणजे पुनर्वसनचे ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनीचे शिक्के काढायचे, आणि शिक्के काढून त्याच्यावरती कुठेतरी आपली माणसं तिथं नेमवायची, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना ताकद देऊन, अधिकाऱ्यांना फोन करून, ह्या सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी ते शिक्के काढून मग ती जमीन स्वतःच्या नावावरती करायची, आणि त्या आपल्या कार्यकर्त्याच्या नावावरती करायची, आणि ती कुठेतरी मग तिचं प्लॉटिंग करून मग विकणे, हा गोरखधंदा भरपूर चालू आहे खेड तालुक्यामध्ये. आणि तिथून मग भरमसाठ माया कमवून स्वतःच कुठेतरी दुकान चालवायचं. नाही, मला एक म्हणायचंय, तुम्ही 27,000 लोकांना मदत केली, बरोबर, मग लोकप्रतिनिधी काय करत होते? तुमच्याकडे सत्तेचं कोणतं पद नाही, माझ्या लोकप्रतिनिधी केलं काय? मग लोकप्रतिनिधी हेच केलं ना, ह्याच गोष्टी केलेल्या. लोकप्रतिनिधींनी जे तालुक्यातले ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी लोकांकडे लक्षच द्यायचं नाही. वेळच्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचं काम खऱ्या अर्थाने माझ्या खेड तालुक्यामध्ये होते. आणि खेड तालुक्यामध्ये अशा गोष्टी खूप घडतात. एखादा नेता जर, एखादा कार्यकर्ता जर तयार होत असेल ना, तर तुम्ही कृष्ण जन्माला यायच्या आधी ते एक होतं, तुम्हाला सांगतो की कंस मामा असायचा, बरोबर, आणि कंस मामाच्या आधी, कृष्ण जन्माच्या आधी 7 जण हे केलेले. कोणतरी जन्माला आला की त्याला डायरेक्ट मारून टाकायचा. तर कोणतरी कार्यकर्ता किंवा एखादा समाजसेवक जर जन्माला येत असेल ना खेड तालुक्यामध्ये, तर त्याला राजकीय ज्येष्ठ नेते कुठेतरी त्याचा मारण्याचा किंवा त्याला संपवण्याचा कट कारस्थान असतात. राजकारणातून संपवण्याचं म्हणता का तुम्ही? राजकारणात तो पुढे आलाच नाही पाहिजे, समाजकारण केलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर राजकारणाचं समाजकारण चालूच आहे. खेड तालुक्यामध्ये गोळीबार होतोय, दंगली पेटल्या जातात, या सगळ्या गोष्टी. 2019ला दंगल झाली होती मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये, तिथं सुद्धा भरपूर राजकारण झालं. ह्या सगळ्या गोष्टी खेड तालुक्यामध्ये नवल नाही, खेड तालुक्यामध्ये घडतातच आणि घडवून आणले जातात. ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या. आता ह्या गोष्टी तुम्हाला टाळून तुम्हाला पुढे जायचंय समाजकारणात, तुम्ही कसं जाल पुढे? आता 100% मी जनतेची सेवा करत पुढे जाणार आहे. सेवा करत जनतेला काय आधार द्यायचा आहे तो आधार देण्याचं काम माझ्यासारखा हे केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी लोक करतात, आणि हे कोणी करते, ह्या सगळ्या गोष्टी करते हे माझ्या खेड तालुक्याला चांगलं माहिती आहे. पण काय होतं तुम्हाला सांगतो की लोक दबून ह्या सगळ्या गोष्टींना. काय होतं, आज माझ्यासारखा कार्यकर्ता बोललो तर उद्या मलाच भीती आहे ना. आज श्रीनाथ लांडे बोललाय, मग श्रीनाथ लांडेचा कार्यक्रम करायचा, मग असं त्याच्यामुळे लोक बोलत नाही. अशा लोकांच्या भावना असतात. पण लोक काय होते, तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल ना, तर खेड तालुक्यामध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये बसा आणि आपलं कुठेतरी बसा आणि लोकांची चर्चा ऐका. काय होतंय, चर्चा कळून तुम्हाला सोपतं काय लोकांमध्ये काय चर्चा येते. नाही, पण तुम्हाला समाजकारणात पुढे जायचं असेल तर तुम्हाला तुमचं स्वतःचं विजन पाहिजे. तुम्हाला
कुठल्याही क्षेत्रात काम करायचं म्हणजे विरोध असणार, तुम्हाला हा विरोध जुगारून पुढे जाणं तुमचं कर्तव्य आहे. पण तुमचं विजन काय आहे लोकांपुढे जाण्याचं भविष्यात? लोकांपुढे व्हिजन, माझ्या प्रत्येक व्हिजन आहे. माझा व्हिजन म्हणजे खेड तालुका, पिंपरी चिंचवड शहर जे दिसते ते आज बरोबर. माझा खेड तालुका मिनी दिसला पाहिजे. विकासाच्या बाबतीत, डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी, ज्या ठिकाणी पूल नाहीये त्या ठिकाणी पूल आणण्याचं काम करायचं, ज्या ठिकाणी तालुक्याला तालुका जोडलेला नाही, गावाला गाव जोडलेलं नाही, त्या ठिकाणी मला रस्ते आणायचे. काय होते, आधी हा एक रस्ता झालेला आहे, त्या रस्त्यावरती कोणी पण निधी आणू शकतं, बरोबर आहे. त्याच्यावरती ते काम ते होतंयच, वर्षानुवर्ष ते निधी आणण्याचं काम होते किंवा काय सगळ्या गोष्टी होत्या. ते होत असताना माझं व्हिजन म्हणजे ज्या ठिकाणी तालुक्याला तालुका जोडायचं काम, जे गावाला गाव जोडले काम, जेणेकरून त्या ठिकाणचे रहदारी वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी मार्केट तयार होईल, अशा पद्धतीचं काम मला खेड तालुक्यामध्ये करायचे. बसेस असेल, लोकांना पासेस उपलब्ध होत नाही, असे भरपूर विषय लोकांचे. नाही, तुम्ही आता एवढ्या अडचणी सांगितल्यात, पण ह्या अडचणी पूर्वी दूर व्हायला पाहिजे होत्या, त्या अजून झाल्या नाही. भविष्यात तुमच्याकडून होतील याची खात्री काय घ्यायची लोकांनी? ना, मी सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आहे ना. हा. मी एखादी गोष्ट जर हातात घेतली तर ते काय सडेतोड काय असेल ते असेल, पण मी ते काम एकदा हाती घेतल्याच्या नंतर नक्कीच माझ्या जनतेला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्त बसत नाही. म्हणजे संपूर्ण म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे अधिकारी, त्या अधिकाऱ्यांचं राहणे म्हणजे हे कसं आहे, वागणं काय आहे खेड का? तालुक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की आमचं जे महसूल खाते, ह्या महसूल खात्यामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार होतो साहेब. अधिकारी कुठल्याही सर्वसामान्य लोकांकडे पाहत नाही. तर एखादा जो याचं काम असतं ना, मलिदा लुटण्याचं काम जिथं असेल ना, तिथं अधिकारी नक्कीच हे करतात. आणि दर महिन्याला 100 कोटीच्या पेक्षा खेड तालुक्यामध्ये महसूल असेल, विविध हे असेल, कार्यालय असेल, ह्या ठिकाणी भ्रष्टाचार चालतो आणि तिथून अधिकारी स्वतःच घर भरतात. आणि अधिकाऱ्यांच्या जीवावरती, ज्यांना अधिकाऱ्यांना जे ताकद देतात का नेते, त्यांचं पण काम होतंय, जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या पाहिजे. त्यांच्यावरती कोणाचा अंकुश नाही, अधिकाऱ्यांवरती, अधिकाऱ्यांना कोणाला सांगणार. जेव्हा सर्वसामान्य माणूस एखादं काहीतरी काम घेऊन जातो, एखादं रेशनिंग कार्ड काय असायचं किंवा त्यांचा जमिनीचा विषय असेल किंवा काय सगळ्या गोष्टी, त्याला कधी जुमानलं जात नाही. तुम्हाला सांगतो, लोकांच्या अजून 3-3, 4-4 वर्ष झाले मोजणी होत नाही, लोकांच्या मोजणीला अर्ज पडून. पण तुम्ही एखाद्याला जर खाजगीमध्ये जाऊन भेटला, खाजगीमध्ये जाऊन तुमचं काय पॅकेज दिलं असेल, तर दिल्याच्या नंतर लगेच तुमची मोजणी होते किंवा काय होतं. आणि अन्याय होतो त्या एखाद्या जर हे पैसे देऊन किंवा काय सगळ्या गोष्टी, अशा भरपूर गोष्टी काढतात खेड तालुक्यामध्ये. खेड तालुक्यामध्ये विचारून म्हणजे मायाचं जाळे, एखाद्याला जर हे करायचं असेल तर खेड तालुकाच हे होतो. आता तुम्ही ह्या गोष्टी बोलत ते खरं आहे, म्हणजे खरं असतील, आपल्याला तेवढं त्याच्यात जाण्याची हे नाही. पण तुम्ही हे बाहेर राहून नाही या गोष्टी करू शकत, तुम्हाला त्यासाठी प्रशासन उतरावं लागेल. 100%. तुम्ही एक समाजसेवक म्हणून ह्या गोष्टी तिथपर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला याच्यात कुठंतरी सत्तेच्या ठिकाणी आलं पाहिजे या गोष्टींना हे करण्यासाठी. अहो, तुम्हाला सांगतो साहेब, समाजकारणामध्ये मी जनतेचा सेवक म्हणून काम करतोय, जनसेवक म्हणून मी काम करतोय. नक्कीच खेड तालुक्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनतेने जर न्याय दिला आणि मला कुठेतरी प्रशासकीय कामामध्ये एखादी संधी दिली किंवा माध्यमातून, तर नक्कीच मी ह्या सगळ्या गोष्टी थांबवणार खेड तालुक्यामध्ये. कारण अवघड आहे खेड तालुक्यामध्ये, ग्रामसेवक ऐकत नाही, तलाठी ऐकत नाही, त्याच्यानंतर वरचे तलाट्यांचे वरचे ऐकत नाही, तहसीलदार कोणाचं, हे सगळ्या गोष्टी. तहसीलदार तर साला बदली होते आमच्या इथून. 4 महिने थांबला, नाही कोणाचं ऐकलं, नाही कोणाच्या माइंडचं झालं तर लगेच बदली, काहीतरी त्याच्यावरती हे करायचं किंवा काय सगळ्या गोष्टी. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची हेळसांड होती. लोकांना आता उत्पन्नाचे दाखले लागतात, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये उत्पन्न दाखले द्यायचे असतात, पण त्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना उत्पन्नाचे दाखले भेटत नाही, कारण तहसीलदारच जागेवर नसतो ना. तहसीलदारांची बदली होती, प्राण जातो येतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात, एक सारखं हे होतंय. परत त्याच्यानंतर टक्केवारीचा मायाजाळ झालेला आहे. अधिकारी जे शासन लोक, कॉन्ट्रॅक्ट लोक आणतात, रस्ते मंजूर करून आणतात किंवा काय सगळ्या गोष्टी, तिथं पण निकृष्ट दर्जाची कामं चालतात. अशा अनेक प्रकारचे खेड तालुक्यामध्ये होतात. खेड तालुक्यामध्ये व्हिजन तर काहीच नाही, काय केलेले तर काहीच दिसत नाही. बरोबर आहे, पण भविष्यात तुम्ही आले याच्यात बदल होईल का नक्की? 2000% बदल करणार. ना खाऊंगा ना खाणे दूंगा, जनतेचा विकासच करणार शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. माझ्या खेड तालुक्यामध्ये माझा जो आदिवासी भाग असेल, सर्वसामान्य जनता असेल, त्या प्रत्येक जनतेला न्याय द्यायचं काम श्रीनाथ लांडे करणार. आणि ते तुम्ही बघताय इथून माझ्या कामातून, मी जे कामं केलेली आज, नक्कीच मी कुटुंब जपण्याचं काम केलेलं आहे माझ्या खेड तालुक्यामध्ये, लोकांना आधार देण्याचं काम केलेलं आहे, लोकांच्या हितासाठी जे काम करतोय ते नक्कीच ह्या पुढील काळामध्ये माझ्याकडे जर शासकीय योजनेचं पद आल्याच्या नंतर नक्कीच करत राहणार आहे. हे रोड बीड ते हे सगळ्या गोष्टी कोणी करतो? रोड तर काय शासनाचा निधी येत असतो किंवा काय, याच्यापेक्षा काय करणार. पण लोकांना जी खऱ्याची गरज आहे किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना, हा डीबीटी योजनेमधून ट्रॅक्टर भेटत नाही,
कुठली शासकीय योजना घ्यायची असेल तर कागदपत्रांची हेळसांड करावं लागते. त्याच्यानंतर अधिकारी म्हणतात की आम्हाला काहीतरी हे करा किंवा काय आहे सगळ्या गोष्टी. आणि हे होऊन सुद्धा कागदपत्र व्यवस्थित हो सुद्धा अनेक लोक बेरोजगार झालेली आहे. चालेल, येणाऱ्या काळात तुमच्याकडून नक्की बदल घडेल असा आम्ही आशावाद व्यक्त करतो. ही कौटुंबिक परिस्थिती राजकीय आहे का? म्हणजे तुमची जी पार्श्वभूमी असते प्रत्येकाची राजकीय, व तुमची ती राजकीय पार्श्वभूमी आहे कुटुंबाची? साहेब, श्रीनाथ लांडे सोन्याचा चमचा घेऊन नाही आलेला. हम्म. श्रीनाथ लांडे सर्वसामान्य जनतेची सेवा करून सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जाऊन काम करतोय. हम्म. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खूप अडचणी आहे साहेब. मी ज्या ठिकाणी एखाद्या माझ्या मतदारसंघात किंवा माझ्या खेड तालुक्यामध्ये मी ज्या एखाद्याच्या कार्यक्रमाला जरी गेलो ना, तर त्या ठिकाणी माझं नाव न घ्यायचं असे आदेश असतात. हा आल्याच्या श्रीनाथ लांडे आल्याच्या नंतर नाव घ्यायचं नाही बरं घ्यायचं. कारण कारण का तर एक सर्वसामान्य कुटुंबातला जर माणूस जर लोकांच्या साठी एवढं झटते रखडतो किंवा काय होते, आणि जर लोकांमध्ये त्याच जर सारखं नाव जर आलं तर कुठेतरी अडचण निर्माण होईल ना. त्यामुळं जे नाव घ्यायला असतात त्या ठिकाणी त्यांना सांगतात की नाव घ्यायचं नाही श्रीनाथ लांडेचं. ज्या ठिकाणी मी आता असे बरेचसे उदाहरणे, पण काय होतं लोकांना सांगतो की मी जी तळागाळातल्या लोकांची कामं करतो ना, लोकांची आस्था असते किंवा काय सगळ्या गोष्टी की श्रीनाथ दादाने आमच्या सुखदुःखात आलं पाहिजे किंवा काय सगळ्या गोष्टी. पण त्या ठिकाणी वेगळीच लोक असतात ना, सत्यवाली किंवा काय सगळ्या गोष्टी. आणि लोक असल्याच्या नंतर हे काय करतात की अरे मी आल्याच्या नंतर नाव घ्यायचं नाही किंवा काय, असे अनेक प्रसंगी माझ्या जीवनात घडतात साहेब. पण मी कधीतरी विचार करत नाही किंवा यांच्याकडे लक्ष देत नाही. मी माझं काम चालू ठेवतो. अनेक माझ्यावरती गाडी घालण्याचा प्रयत्न झाला साहेब. माझ्या अंगावरती गाडी घातली एका ज्येष्ठ नेत्याच्या यांनी. या सगळ्या गोष्टींनी आमच्या गावामध्ये कितीतरी विषय घडतात किंवा काय होतं. आणि तुम्हाला सांगतो की मी काम करत होतो काम. एक आमच्या गावातला एक माणूस म्हणला की गरीब मुतायला लागली, म्हणजे गरिबांनी काय काम करायचं नाही का, किंवा गरिबांनी किंवा समाजकारणात राजकारणात यायचं नाही का. ह्या सगळ्या गोष्टी ह्या चुकीच्या आहे ना. आम्ही काम करतोय ते जनतेसाठीच करतोय, सगळ्या गोष्टी होतात ना. म्हणजे एवढं खूप त्रास आहे, अनेक त्रास. म्हणजे तुम्हाला सांगतो की विषय विचार करण्याच्या पलीकडे या सगळ्या गोष्टी. म्हणजे त्या नेत्यांना असं वाटतं की सामान्य कुटुंबातला मुलगा राजकारणात येऊ नये, असं वाटतं का त्यांना? देवकीचे पुत्र सात मारलेले ना कंस मामाने. ज्यावेळेस कृष्ण जन्माच्या आधी किंवा काय सगळ्या गोष्टी तुम्ही हे केलेले, जे कृष्णाचा जन्म माहितीच असेल तुम्हाला. कृष्ण जन्माच्या आधी की 7 पुत्र मारलेले. एखादा राजकारणामध्ये किंवा खेड तालुक्याच्या पटलावरती एखादा चांगला माणूस तयार होत असतो ना, त्यावेळेस त्याला कुठंतरी छाटायचं काम चालू होतं. त्याला कुठेतरी मारण्याचं कटकारस्थान होतं. ज्यावेळेस कृष्ण जन्माच्या आधी जी 7 लोक मारली किंवा काय आल्या सगळ्या गोष्टी, कोणी तयार नाही झालं पाहिजे, आमच्यापेक्षा कोणी मोठं नाही झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि याच्यात काय मोठं व्हायचे तेव्हा, जे ते होते ते स्वकर्तृत्वावरती स्वतःच्या कष्टावरती मोठं होणार आहे ना. लोकांच्या हितकार्यासाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी जो रात्रंदिवस झगडतो, त्याला काय कोणाची भीती आहे साहेब? नाही, बरोबर आहे. हेच होत असताना राजकारणात मोठं कोण होणार हे लोक ठरवणार, नेता कसं काय ठरवणार? जनता ठरवणार ना. ना. पण ह्या सगळ्या गोष्टी लोक ठरवणार असतात किंवा काय होतं. पण सांगतो की तुमच्याकडे जर सत्ता असेल ना, सत्ता, तर त्या सत्तेच्या जोरावरती ना खूप काही करू शकतात. तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतात, तुमच्यावरती खोटे नाटे गुन्हे करू शकतात, किंवा तुम्हाला हनी ट्रॅप मध्ये गुंतवू शकतात किंवा काय सगळ्या गोष्टी. असा प्रयत्न झालाय का? प्रयत्न सर होतोय सर, म्हणजे झाला नाही होतोय. ह्या सगळ्या गोष्टी होतोय. सगळ्या गोष्टींना अडचणींना सामोरं देऊन कुठेतरी एक आपलं चांगलं काम करत असताना, चांगल्या मार्गाने हे करत असताना ना, लोक अडचणी तयार करतात ना. अडचणी तयार करत असताना आपण आपलं चांगलं जर काम असेल ना, तर तुम्हाला कोणीच अडू शकत नाही. जो स्वतः जरी देव आला तरी देव सुद्धा काही करू शकत नाही का त्या चांगल्या माणसाला. तर यांचं काय घेऊन बसला तुम्ही साहेब? बरोबर. यांचं अजिबात काय घेऊन, म्हणजे एवढे हे त्या सगळ्या गोष्टी तालुक्यामध्ये घडतात माझ्या बाबतीत, तर अनेकदा घडत असतात त्या सगळ्या गोष्टी. पण मी माझं काम कधी सोडलं नाही ना. मी काम करीतच राहिलो. मी लोकांना मदतच करतोय. माझा जन्मच लोकांच्या मदतीसाठी झालेला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई, सामदाम दंडभेद हे खेड तालुक्यामध्ये खूप चालला जातो साहेब. श्रीनाथ लांडे फकीर आहे आणि फकीरच राहणार. स्वीकारली मी जनतेसाठी फकीरी. माझे साहेब, माझ्या समोर जर एखाद्याचा जर जीव जात असेल ना साहेब, मी त्याच्यासाठी भीक मागून आणेल आणि त्याचा जीव वाचवण्याचं काम करेल. म्हणजे पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, त्याच्यानंतर जी काही सत्ता पाहिजे ती माझ्याच कुटुंबाकडे पाहिजे किंवा माझ्याकडेच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. कारण काय, एखादा सर्वसामान्य फाटक्या जुळीतला माणूस जर लोकांची सेवा करून, लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजून, लोकांच्या हित याच्यात बिनवतो ना, तेव्हा त्याचा कुठंतरी दंडाची किंवा साम किंवा काय सगळ्या गोष्टी वापरल्या जातात आणि कुठंतरी त्याचा संपवण्याचे कार्यक्रम होतात.
आणि हे सगळं स्वतःसाठीच करतात ना. पण काय होते साहेब, मी फाटका कार्यकर्ता आहे. अहो माझ्याकडे काहीच नाहीये, पण लोक मला जनता भरभरून देते. तुम्ही फाटके कार्यकर्ता म्हणता, पण तुम्ही एवढे जड जाता त्यांना. जड जात नाही, जड आहेच ना. सामाजिक कामातून मी जड गेलेलोच आहे लोकांना. कारण जनतेचं मी एवढं काम केलेलं आहे ना, तर जनता म्हणते की श्रीनाथ लांडेच, दुसरं काय म्हणतच नाही. कारण जनतेला माहिती आहे की काम करणारा कार्यकर्ता श्रीनाथ लांडे तरुण कार्यकर्ता आहे, तरुण माणूस आहे आणि सच्चाईने काम करतोय ना. ही कपटी लोक काय करतात, ही ज्येष्ठ नेते वगैरे किंवा काय यांच्या मनात कपट असतो किंवा काय असतं, ही मुरलेली असतात ना. मग यांचं काय होतंय की यांना काय करायचं नसते आणि जो करतोय ना त्याला सुद्धा करून द्यायचं नाही. या अशा पद्धतीचं काम होतंय राव. मग काय करतात काय नाही किंवा काय सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने होतंय ना. आणि वेगळं वळण निर्माण करतात तालुक्यामध्ये किंवा वेगळे ह्या सगळ्या गोष्टी. त्या ठिकाणी भावाला भाऊ किंवा घरातलं घर नाही ठेवलं, गावातलं गाव नाही ठेवलं, गावांमध्ये पार्टिशन किंवा काय सगळ्या गोष्टी होत राहतात तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये माझ्या. म्हणजे तालुक्यामध्ये विकोपा जर झाला ना तर ते विकोपा आहे ना हे करून देणार नाही, ते होऊनच देणार नाही. गाव एकत्र नाही, फोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा, ह्या याच्यावरती सगळ्या गोष्टी चालतात. आणि यात्रेचा विषय असेल तर यात्रेमध्ये भांडणं होतात किंवा काय, यात्रेमध्ये दोन पार्ट्या होतात. आता उलट बैलगाडी सुरू झालेली आहे, बैलगाड्यांचे मग ह्या पार्टीने मग ते होतात ना परमिशन किंवा काय सगळ्या गोष्टी, याच्यावरती सुद्धा हे झालं पाहिजे. आणि देवाचा फोटो, माझा फोटो, या सगळ्या गोष्टी राहिलेच पाहिजे किंवा काय. एक वेळेस देवाचा फोटो नाही राहिला तरी चालेल, पण माझा फोटो आला पाहिजे, अशी गंमत होती. म्हणजे एवढ्या वरच्या पातळीवर राजकारण. हा, म्हणजे देवाला सुद्धा जो म्हणत नाही आमच्या खेडतालुक्यामध्ये काही लोक आहे. अहो मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे बुलेट गाडी होती ना, भगवा ध्वज, त्याला चिरकुट म्हणतात. आणि चिरकुट घेऊन फिरते, काय फिरते. म्हणजे त्याच्यावरती सुद्धा हे करतो मी. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा मला अस्मितेचा विषय, भगवा ध्वज हा अख्ख्या हिंदुस्थानचा अस्मितेचा विषय. ते कोण म्हणलं हे विचारू नका, हे तालुक्याला माझ्या माहिती की कोण म्हणणार आहे, कोण काय, सगळ्या गोष्टी. तालुका आगामी काळात उत्तर देईल का? 100% जाणार तालुका. उत्तरच नाही तर ह्या सत्तेच्या विरोधात जाणार आणि सत्तेवाल्यांना घरी बसवणार आणि विस्थापिताला तालुका हे करणार, मोठा करणार. खेडच्या राजकारणात वारंवार 30 लोक सत्तेत दिसतात, याच कारण काय नेमकं? हो साहेब, खेडच्या राजकारणात वारंवार 30 लोक सत्तेत दिसतात कारण त्याचं गणित वेगळे आहे. कारण अनेक ठिकाणी नुरा कुस्ती म्हणजे उभे करायची आपली माणसं. ज्या ठिकाणी ज्याचं वातावरण चांगले त्या ठिकाणचा एखादा माणूस शोधायचा, त्या ठिकाणचं उभं करायचं, म्हणजे त्याची मतं यांनी खायची आणि यांनी मतं खायचं राजकारण. कारण स्वतःची पोळी भाजायची, स्वतःची पोळी भाजून मग कुठंतरी सत्तेवरती यायचं. सत्तेवरती आल्याच्या नंतर सत्ता आणि पैसा आणि सत्ता, ह्या सगळ्या गोष्टी खेड तालुक्यामध्ये बोकाळलेल्या आहे. आणि हे सगळ्या गोष्टी करून मग सत्ता आल्याच्या नंतर कुठंतरी आपल्या बगलबच्च्यांना ताकद देऊन शासनाच्या ज्या पुनर्वसनला गेलेल्या जमिनी त्या कवडीमोल याच्या भावामध्ये कोणाची तरी हे करून विकत घ्यायच्या आणि ते विकत घेऊन तुमच्या बगलबच्च्यांचं विकून प्लॉटिंग वगैरे करायचं. आणि प्लॉटिंग करून झाल्याच्या नंतर त्याचा जो माल आहे तो कुठेतरी आपल्याकडे डिवाइड. ह्या सगळ्या गोष्टीमधून खेडचं राजकारणाचं पैसा आणि सत्तेतून पैसा, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. एवढं चालू आहे खेडमध्ये? खूप चालू आहे खेड, याच्यापेक्षा भयंकर चालू आहे खेड तालुक्यामध्ये. 100 कोटीची उलाढाल अगदी तहसीलदार कार्यालयात होती. आगामी राजकारणात होईल का बदल या येणाऱ्या काळात? जर नुरा कुस्ती जर झाली तर बदल 37 माणसं येऊ शकतात. जर एकाच एक फाईट झाली किंवा थोडस उमेदवार जर असेल तर खेड तालुक्याचं गणित बदलू शकतं. आता तुमच्यासारखे लोक असले राजकारणात तर नुरा कुस्ती व्हायची काही गरज नाही साहेब. काय होते, पैसा असलं की त्या ठिकाणी नुरेवाले उभेच करतात. प्रत्येकाला माहिती आहे की अनेकदा इच्छुक करायचे पैसा देऊन आणि त्याच्यातून स्वतःचं राजकारण साधून घ्यायचंय. या सगळ्या गोष्टी चालूच आहे खेड तालुक्यामध्ये. खेड तालुक्यात बदल होईल असा आशा होतो तुम्हाला? खेड तालुक्यामध्ये जर नुरा कुस्ती जर नाही झाली तर नक्कीच बदल होऊ शकतो. जर नुरा कुस्ती झाली तर बदल होणे अशक्य आहे. हा खेड तालुक्यामध्ये तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर तुम्ही माईक घ्या आणि गावोगावी फिरा. मी जे बोलतो ते खरंच बोलतोय. ते आम्हाला नक्कीच येणार आहे का दिसेल.